आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेणारच आहोत। पण तत्पूर्वी आझाद मैदानातून ही काही दृश्य आपण बघतोय। जरांगेंच्या महामोर्चाचं सध्या महाकव्हरेज एबीपी माझावर आपण दाखवतोय आणि मनोज जरांगे हे आझाद मैदानावर दाखल होण्यापूर्वीच आझाद मैदान हे प्रचंड कार्यकर्त्यांनी भरलेले आहे आणि थोड्याच वेळात मनोज जरांगे आता आझाद मैदानावर दाखल होतील। मराठा बांधवांसह जरांगेंचा मोर्चा हा मुंबईत धडकलेला आहे। वाशीमध्ये मनोज जरांगेंचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं आणि आता त्यानंतर मनोज जरांगे हे अगदी थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचणार आहेत। त्यांच्या आंदोलनाची सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड उत्साह आहे। प्रचंड घोषणाबाजीत ते सध्या मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी इथे तयार झालेले आहेत। चोख पोलीस सुरक्षेचा बंदोबस्त सुद्धा इथे करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। 5000 आंदोलकांची अट कोर्टाने घालून दिली होती, परंतु आता ही संख्या केव्हाच कार्यकर्त्यांनी ओलांडलेली आहे आणि प्रचंड मोठ्या ताफ्यात आणि हजारो कार्यकर्त्यांच्या गर्दीत मनोज जरांगेंचा हा ताफा हे आंदोलक आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि ईस्टर्न फ्रीवे वरून जरांगे हे आझाद मैदानाकडे रवाना झालेले आहेत। ही काही दृश्य आपण बघतोय सध्या आझाद मैदानावरून आणि आझाद मैदान परिसरातून आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट्स देतील। सूरज, सध्या नक्कीच आपण हा जल्लोष बघतो आहे मराठा बांधवांचा, जो सकाळी 5 वाजल्यापासून आझाद मैदानाच्या बाहेर आहे। तोच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर आपण संपूर्ण महापालिकेचा रोड पाहिलात तर संपूर्ण भगवमय झालेलं वातावरण आहे। भगव्या शाली, भगव्या टोप्या घालून मराठा बांधव हा आझाद मैदानावरती एकवटलेला आहे। जी 5000 बांधवांची संख्या पोलिसांनी दिलेली होती ती केव्हाच या ठिकाणी ओलांडलेली आहे। अजूनही मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर पोहोचलेले आहेत। ते आल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी हजारो मराठा बांधव हे या ठिकाणी पोहोचतील। त्यामुळे पोलीस आणि त्याच्यानंतर जी पुढील होणारी कारवाई याकडे तर सर्वांचं लक्ष असेलच, मात्र जो उत्साह आरक्षणासाठी मराठा बांधवांकडे आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी हलगी वाजवून मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मराठा बांधव हा एकवटलेला आहे। याहून अधिक आझाद मैदानमध्ये मोठ्या प्रमाणात बांधव हे जमलेले आहेत। आझाद मैदान जे आहे ते खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक सकाळपासूनच या ठिकाणी आलेले आहेत। अनेक ठिकाणी त्यांची गैरसोय देखील झाल्याचं ते म्हणतायत, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक आल्याने पोलिसांची संख्या ही कुठेतरी कमी पडते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कोणी संभाजीनगरवरनं, कोणी परभणीवरनं, तर कोणी लातूर, या ठिकाणी अमरावतीवरनं संपूर्ण मराठा बांधव आज मराठा जरांगे पाटील यांच्या आश्वासनानंतर मुंबईत दाखल झालेला आहे। अन्य काही लोक हे येत आहेत। सीएसटी रेल्वे स्थानकावरती जर आपण पाहिलं तर तिकडे देखील त्याचा परिणाम हा आपल्याला प्रामुख्याने जाणवता मिळतोय। आज खरं जर पाहिलं तर जे लोक या ठिकाणी येत असतात सीएसटीला कामानिमित्त, त्यांची देखील मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते। कारण मोठ्या प्रमाणात नागरिक हे या ठिकाणी आलेले आहेत आणि जोपर्यंत आरक्षणाची घोषणा ही केली जात नाही तोपर्यंत इकडेच तळ ठोकून राहणार। त्यामुळे पोलिसांना जी कारवाई करायची आहे ती करू द्या असं स्पष्ट मत त्यांचं आहे। महापालिका रोडवरची ही सगळी दृश्य आहेत। हलगीच्या तालावर एकच मराठा बांधव हे या ठिकाणी ठेका धरताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की पाटील मुंबईत, मी घरी शक्यच नाही, मी पण जातोय मुंबईला, अशा आशयाचे बॅनर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक बॅनरवरती जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक बाबी या लिहिण्यात आलेल्या आहेत। ज्येष्ठ असो, तरुणाई असो, सर्वच मराठा बांधव हे या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हलगीच्या तालावर ते या ठिकाणी ठेका धरताना पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटील जोपर्यंत सांगतील तोपर्यंत आंदोलन नाही, जी दिशा सांगतील त्या दिशेला चाललं जाईल। एकूणच हीच भावना प्रत्येक मराठी बांधवांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच सर्व शेतकरी आहेत, कुणी रोजगार आहेत, कुणी कर्मचारी आहेत, मात्र आरक्षणाच्या एका मुद्द्यावर जरांगे पाटील यांच्या एका हाकेला धावून येत संपूर्ण मराठा बांधव आज आझाद मैदानच्या या मैदानात जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय होईल ते होईल, घर आपण सोडून ते या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतोय। जो जल्लोष आपण पाहतोय मराठा बांधवांचा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी